भाजपाचे खासदार अजित गोपछडे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर त्यांच्या कालच्या पुण्यातल्या कार्यक्रमावरून टीका केली आहे। राहुल गांधी म्हणजे नासायना अंगण वाकडं असं अजित गोपछडे यांनी म्हटलंय। ज्यांची घरं काचेची आहेत त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत अशी टीका त्यांनी केली आहे। गोपछडेंनी संजय राऊतांवरही टीका करताना त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांनी विपश्यना करावी असा सल्लाही दिलाय। राऊतांनी मानसिक शांती केली तर उरली सुरली शिवसेना तरी वाचेल असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय। राहुल गांधींची अवस्था अशी आहे की राहुल गांधीला एकतर नाचता येणं अंगण वाकडे अशी त्यांची अवस्था झालेली आहे। आणि राहुल गांधींना माझे एक म्हणणं आहे की ज्यांचं घर काचेचं असते त्यांनी दुसऱ्यावर दगड फेकायची काही गरज नाही। त्यांनी आपल्या या छात्रांना सगळ्या एकत्रित करण्यापेक्षा जे प्रलोभनं दाखवून ज्या विद्यार्थ्यांना एकत्रित आणल्या जात आहे हे सगळ्या जगाला कळालेलं आहे। आणि स्वतःच्या कर्नाटक राज्यात जिथे काँग्रेसची सत्ता आहे त्या काँग्रेसच्या शिक्षा मंत्र्यांनी जो कारभार केला, जे घोटाळा केला, त्याचा आधी राजीनामा राहुल गांधींनी घ्यावा। राहुल गांधींची अवस्था अशी आहे की राहुल गांधीला एकतर नाचता येणं अंगण वाकडे अशी त्यांची अवस्था झालेली आहे। आणि राहुल गांधींना माझे एक म्हणणं आहे की ज्यांचं घर काचेचं असते त्यांनी दुसऱ्यावर दगड फेकायची काही गरज नाही। त्यांनी आपल्या या छात्रांना सगळ्या एकत्रित करण्यापेक्षा जे प्रलोभनं दाखवून ज्या विद्यार्थ्यांना एकत्रित आणल्या जात आहे हे सगळ्या जगाला कळालेलं आहे। आणि स्वतःच्या कर्नाटक राज्यात जिथे काँग्रेसची सत्ता आहे त्या काँग्रेसच्या शिक्षा मंत्र्यांनी जो कारभार केला, जे घोटाळा केला, त्याचा आधी राजीनामा राहुल गांधींनी घ्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।